नमस्कार. मी प्राध्यापक एस बचाटे, अर्थशास्त्र विभाग, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर. आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, अर्थशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती याविषयीचा अभ्यास बघितलेला आहे. या आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आणि त्याच्या मर्यादा या विषयावरती भाष्य करणार आहोत. तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे प्रामुख्याने अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा अभ्यास करत असल्यामुळे त्या अभ्यासाचा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही उपयोग घडून येत असतो. त्यातील पहिला मुद्दा म्हणजेच व्यक्तिगत आर्थिक प्रश्नांची सोडवणूक. मानवाच्या अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक प्रश्नाला प्रत्येक व्यक्तीला सामोरे जावे लागते. म्हणजे मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित आहेत आणि त्या गरजा पूर्ण करणारी साधने मात्र मर्यादित आहेत. अशावेळी मर्यादित गरजांच्या अमर्यादित साधनांच्या साहाय्याने अमर्यादित गरजा पूर्ण करत असताना अनेक आर्थिक प्रश्न व्यक्तीसमोर निर्माण होत असतात. हे आर्थिक प्रश्न समजून घेणे, ते प्रश्न सोडविणे या दृष्टीने प्रामुख्याने अंशलक्षी किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असते. मर्यादित उत्पन्न विविध वस्तूवर कसे खर्च करावे, उद्योग संस्थांच्या दृष्टीने आदर्श उत्पादन पातळी गाठण्यासाठी काय प्रयत्न करावेत, यासारख्या जे आर्थिक प्रश्न आहेत त्या प्रश्नाबाबत सूक्ष्म अर्थशास्त्र नेहमी मार्गदर्शन करत असते. म्हणजेच व्यक्तिगत आर्थिक प्रश्नांची जी सोडवणूक आहे ती सोडवणूक करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. दुसरे महत्त्व आहे अर्थव्यवस्थेचे कार्य समजते. मुक्त अर्थव्यवस्थेचे कार्य कसे चालते हे समजून घेण्यासाठी प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. कारण मुक्त अर्थव्यवस्थे म्हणजे जी खुली अर्थव्यवस्था आहे त्या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये नियोजन व समन्वय साधणारी कोणतीही संस्था नसते. म्हणजे सरकारी हस्तक्षेप त्या ठिकाणी आढळून येत नाही. अशा अर्थव्यवस्थेमध्ये कशाचे उत्पादन घ्यावे, कोणत्या प्रकारे उत्पादन घ्यावे, कोणासाठी उत्पादन घ्यावे, उत्पादनाचे वितरण कसे करावे यासारखे प्रश्न किंमत यंत्रणेद्वारे सोडविले जातात. कारण त्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने सरकारी हस्तक्षेप नसल्यामुळे किंमत यंत्रणेद्वारे त्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचे कार्य चाललेले असते आणि किंमत यंत्रणा व मुक्त अर्थव्यवस्थेचे कार्य अंशलक्षी किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाद्वारे आपल्याला माहिती करून घेता येते. म्हणजे अर्थव्यवस्थेचे कार्य कशा पद्धतीने चाललेले आहे, म्हणजे प्रामुख्याने मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच खुली अर्थव्यवस्था कशा पद्धतीने कार्यरत आहे हे समजून घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी ठरते. पुढचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेचे स्वरूप समजते. अंशलक्षी अर्थशास्त्र व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करते. म्हणजेच अंशलक्षी अर्थशास्त्र हे प्रामुख्याने अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा अभ्यास करत असते. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे स्वरूप समजून घेत असताना व्यक्तिगत उत्पन्न, व्यक्तिगत खर्च, व्यक्तिगत उत्पादन, व्यक्तिगत बचत, व्यक्तिगत उपभोग इत्यादी बाबींचे विवेचन हे प्रामुख्याने अंशलक्षी अर्थशास्त्राद्वारे करता येते. यावरून देशाची अर्थव्यवस्था अविकसित आहे की विकसित आहे ते समजते. म्हणजेच लोकांचे उत्पन्न जास्त असेल, खर्च पण जास्त असेल, उत्पादन जास्त असेल, बचत जास्त असेल, उपभोग जास्त असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था विकसित आहे असंच आपण समजू शकतो. आणि हे सगळे घटक जर कमी असतील तर अर्थव्यवस्था अविकसित आहे असे समजू शकते. म्हणजेच व्यक्तिगत घटकांच्या अभ्यासावरून काढलेले निष्कर्ष अर्थव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करण्यास उपयुक्त ठरतात. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या साहाय्याने आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेचे स्वरूप समजते. म्हणजेच अर्थव्यवस्था विकसित आहे, अविकसित आहे, विकसनशील आहे हे जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासातून समजू शकते किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे स्वरूप समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. पुढचा मुद्दा आहे आर्थिक धोरणास उपयुक्त. सरकारला आर्थिक धोरण ठरविताना व त्या धोरणाचे मूल्यमापन करताना सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो. कारण किंमत किंवा बाजार यंत्रणा हे या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण साधन आहे. सार्वजनिक उपक्रमातील वस्तू व सेवांच्या किमती माफक असतात. तसेच या किमतींचा इतर वस्तू व सेवांच्या किमतीवरही परिणाम होतो, म्हणजेच पर्याप्त परिणाम.
अचूक किंमत धोरण ठरविणे व उद्योगांची कार्यक्षमता वाढविणे या दृष्टीने आर्थिक धोरण ठरविताना सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी ठरते. कारण खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने किंमत यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे पार पडत असते. मग अशावेळी अचूक असे किंमत धोरण ठरवत असताना किंवा उद्योगांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने जे आर्थिक धोरण ठरवायचे असते, ते आर्थिक धोरण ठरवण्यासाठी प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राचा आधार घ्यावा लागतो किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र त्या ठिकाणी उपयुक्त ठरत असते. पुढचा मुद्दा आहे संसाधनांचा पर्याप्त वापर. म्हणजे जी मर्यादित जी साधने आहेत, मर्यादित संसाधने आहेत, त्या साधनांचा आपल्याला पर्याप्त वापर करून घेण्यासाठी प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी ठरत असते. सूक्ष्म अर्थशास्त्र हे दुर्मिळ संसाधनांच्या कार्यक्षम वापराशी संबंधित आहे. म्हणजे ही दुर्मिळ साधने आहेत, त्यांचा कार्यक्षम वापर झाला पाहिजे. आधुनिक काळात स्पर्धात्मक ज्या गरजा आहेत, त्या गरजांमध्ये दुर्मिळ साधनांचे वाटप कसे करावयाचे, म्हणजे ही जी दुर्मिळ साधने आहेत त्यांचा वाटप, ज्या आपल्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने त्याचं वाटप करायचं आहे, हा प्रश्न सरकारपुढे असतो. संसाधनांचा पर्याप्त वापर करून आर्थिक स्थैर्यासह विकास साधण्याचे ध्येय गाठण्यासाठी सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो. म्हणजे ही जी मर्यादित साधने आहेत, दुर्मिळ संसाधने जी आहेत, त्या दुर्मिळ संसाधनांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येईल, हे प्रयत्न यशस्वी कशा पद्धतीने केले जातील, त्यासाठी सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. 6वा मुद्दा आहे उद्योगधंद्यांना उपयुक्त. उद्योगधंदे उपलब्ध साधनसंपत्तीच्या वापराद्वारे महत्तम उत्पादकता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जी साधनसंपत्ती आहे, म्हणजे संसाधने जी आहेत, मर्यादित संसाधने आहेत, त्यांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेता आले पाहिजे, उत्पादकता वाढवता आली पाहिजे. कारण जर उत्पादकता जास्त असेल तरच उद्योगधंदे फायद्यामध्ये चालू शकतात, त्यांचे उत्पादन जास्त होऊ शकते. यासाठी ग्राहकाकडून केली जाणारी मागणी व उत्पादन खर्च या बाबी विचारात घेतल्या जातात. मग त्या आधारे किंमत निश्चिती घडून येत असते. या बाबतीमध्ये उद्योग संस्थांना अंशलक्षी अर्थशास्त्र उपयोगी ठरत असते. म्हणजे उद्योग संस्थांना कोणत्या समस्येला सामोरे जायचे आहे, तर मर्यादित संसाधने आहेत, त्या मर्यादित संसाधनांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे आणि ग्राहकांच्या मागणीला अनुसरून उत्पादन घेऊन योग्य किंमत आकारून कमीत कमी खर्च त्यांना ठेवावा लागतो, जेणेकरून अधिकाधिक नफा मिळवता येईल आणि या दृष्टीने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र त्यांना उपयुक्त ठरत असते. शेवटचा मुद्दा आहे आर्थिक कल्याणास उपयुक्त. समाजाचे आर्थिक कल्याण झाले पाहिजे, कारण सद्य परिस्थितीमध्ये आर्थिक कल्याणास खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. मग या आर्थिक कल्याणाच्या स्थितीचे परीक्षण करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत होते. मक्तेदारी किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धेची जी बाजारपेठ असते, त्या बाजारपेठेमध्ये जे पर्याप्त उत्पादन आहे, त्या पर्याप्त उत्पादनापेक्षाही कमी पातळीवरती उत्पादन घेतले जाते. म्हणजे कमी पातळीवरती उत्पादन घेतले जात असल्यामुळे ही जी साधने त्या ठिकाणी वापरली जातात, त्या साधनांचा अपव्यय होतो. म्हणजे ती साधने पूर्ण क्षमतेने न वापरता उत्पादन कमी पातळीवरती घ्यायचं आहे, त्यामुळे या साधनांचा वापर देखील कमी प्रमाणात होतो, त्यांचा अपव्यय त्या ठिकाणी होत असतो. मग सूक्ष्म अर्थशास्त्र या साधनांचा अपव्यय टाळणे व समाजाचे महत्तम कल्याण साधणे यासाठी उपाय सुचवित असते. कारण कल्याणकारी अर्थशास्त्राला या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेले आहे. मग व्यक्तीचे कल्याण कसे होईल, व्यक्तीला चांगल्या प्रकारच्या वस्तू कशा पद्धतीने उपलब्ध होतील, व्यक्तीचा उपभोग कसा वाढवता येईल, त्यांचे समाधान कसे वाढवतील, त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू कशा पद्धतीने पुरवता येतील, या दृष्टीने सूक्ष्म अर्थशास्त्र त्या ठिकाणी मदत करत असते. म्हणजे अशा पद्धतीने या काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा उपयोग स्पष्ट करता येतो. त्यातील पुढचा भाग आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा. सूक्ष्म अर्थशास्त्र जरी उपयोगी ठरत असले, अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमाणामध्ये जरी उपयुक्त ठरत असले, त्याचे महत्त्व असले, तरीसुद्धा या अर्थशास्त्रामध्ये काही मर्यादा पडलेल्या आहेत. त्यातील पहिला मुद्दा आहे अवाजवी गृहीते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने पूर्ण स्पर्धा व बाजारपेठेमध्ये पूर्ण रोजगार असते यासारखी गृहीत धरली जातात. परंतु प्रत्यक्षात
व्यवहारामध्ये या बाबी आढळून येत नाहीत. म्हणून ही अवाजवी गृहीतावर आधारलेले निष्कर्ष चुकीचे ठरत असतात. म्हणजे बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा आहे, बाजारपेठेमध्ये पूर्ण रोजगार प्रस्थापित झालेला आहे, ही जी गृहीत मांडलेली आहेत ती अवाजवी आहेत. म्हणजे या ठिकाणी त्या गृहीतांचा वापर आपण अर्थव्यवस्थेमध्ये होऊ शकत नाही, कारण ही परिस्थिती आढळतच नाही. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ही परिस्थिती आढळत नसल्यामुळे या गृहीतांच्या आधारावर काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात. पुढचा मुद्दा आहे निरहस्तक्षेपाच्या तत्त्वाचा आधार. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे निरहस्तक्षेपाच्या तत्त्वाचा आधार घेते. निरहस्तक्षेपाचे तत्त्व म्हणजेच काय, तर बाजारपेठेमध्ये चाललेले जे कार्य आहे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये चाललेले जे कार्य आहे त्या कार्यामध्ये सरकारी हस्तक्षेप अजिबात नाही. किंमत यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण अर्थव्यवस्था चाललेली असते, संपूर्ण बाजारपेठेचे कार्य सुरळीतपणे चाललेले आहे, असे गृहीत प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मांडलेले आहे. परंतु हे तत्त्व प्रत्यक्षात वापरले जात नाही. ज्यावेळी 1929ची महामंदी आली त्यावेळी हे तत्त्व प्रामुख्याने खोटे ठरलेले आहे, लुप्त पावले. म्हणजे सरकारी हस्तक्षेपाचा आधार हा घ्यावाच लागतो. म्हणजे या ठिकाणी ही मर्यादा पडलेली आहे की या अर्थशास्त्रामध्ये निरहस्तक्षेपाच्या तत्त्वाचा आधार घेतलेला आहे. पुढचा मुद्दा आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना नाही. सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा, छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास करते आणि संपूर्ण समुच्चयाकडे, एकत्रित घटकांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येण्याच्या दृष्टीने सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास हा उपयुक्त ठरत नाही. म्हणजेच काय, तर या अर्थशास्त्रामध्ये व्यक्तिगत घटकांपेक्षा संपूर्ण अर्थव्यवस्थेचे चित्र समजून घेणे महत्त्वाचे असते. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती प्रकाश टाकत नाहीत. फक्त लहानातील लहान घटक म्हणजेच व्यक्तीचा विचार करते, कुटुंबाचा विचार करते किंवा एखादी छोटीशी उद्योगसंस्था त्यांचा विचार करते. म्हणजे व्यक्तीचा विचार करत असताना व्यक्तीचे उत्पन्न, व्यक्तीची बचत, व्यक्तीचा उपभोग, व्यक्तीची मागणी, हे छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये असणारी एकूण मागणी असेल, एकूण पुरवठा असेल, एकूण उपभोग असेल, एकूण गुंतवणूक असेल, सर्वसाधारण किंमत पातळी असेल, एकूण राष्ट्रीय उत्पन्न असेल, या सर्व घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होत नाही. त्यामुळे या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाद्वारे संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येत नाही. पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय प्रश्न अभ्यासणे अशक्य. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे, राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन करणे, भांडवल गुंतवणूक, एकूण रोजगार, चलनविषयक धोरण, आर्थिक विकास इत्यादींशी निगडीत हे जे राष्ट्रव्यापी प्रश्न आहेत ते राष्ट्रव्यापी प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अभ्यासता येत नाहीत. म्हणजे अर्थव्यवस्थेसमोर जे राष्ट्रीय प्रश्न निर्माण झालेले आहेत, पूर्ण रोजगार कशा पद्धतीने प्रस्थापित करायचा आहे, देशाचे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कसे करायचे आहे, देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न कशा पद्धतीने वाढवायचे आहे, भांडवल गुंतवणूक कशी वाढवायची आहे, चलनविषयक धोरण कसे राबवायचे आहे, देशाचा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास कसा घडवून आणायचा आहे, हे जे राष्ट्रव्यापी प्रश्न आहेत, राष्ट्रीय पातळीवरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अभ्यासता येत नाहीत. कारण सूक्ष्म अर्थशास्त्राचे कार्यक्षेत्र हे व्यक्तिगत घटकापुरते मर्यादित असते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राची मर्यादा काय झाली, तर या अर्थशास्त्राद्वारे राष्ट्रीय प्रश्न अभ्यासणे अशक्य आहे. फक्त सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक प्रश्नावरती प्रभाव पाडू शकते, प्रकाश टाकू शकते, परंतु राष्ट्रीय प्रश्न या अर्थशास्त्राद्वारे अभ्यासणे अशक्य आहे. पुढचा मुद्दा आहे चुकीच्या निष्कर्षांची शक्यता. सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्र केवळ अपुरेच नसून बहुतेक आर्थिक प्रश्नांच्या विवेचनात ते चुकीची दिशासुद्धा सूचित करत आहे. कारण व्यक्तिगत घटकांच्या अभ्यासावरून काढलेले निष्कर्ष पूर्ण समुच्चयाला लागू पडतीलच असे नाही. म्हणजे विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योगसंस्था यांच्या बाबतीत काढलेले निष्कर्ष संपूर्ण अर्थव्यवस्था लागू पडत नाहीत. म्हणजे एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास केला आणि त्याच्या आधारे संपूर्ण राष्ट्राच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जर निष्कर्ष काढला तर तो साहजिकच चुकीचा ठरणार असतो. म्हणजे एका घटकाचा अभ्यास करायचा आणि त्याच्या आधारे जो काढलेला निष्कर्ष आहे तो संपूर्ण समुच्चयाला लागू करणे चुकीचे आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी चुकीच्या निष्कर्षांची शक्यता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाद्वारे होऊ शकते. आणि शेवटचा मुद्दा आहे अनिश्चितता.
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात व्यक्तिगत उत्पन्न, व्यक्तिगत बचत, उपभोग, गुंतवणूक, खर्च इत्यादींचा अभ्यास केला जातो. म्हणजे व्यक्तिगत पातळीवरती हे घटक अभ्यासले जातात. परंतु एकूण उत्पन्न, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, एकूण खर्च यांचा अभ्यास म्हणजे एकूणातील एकूण घटकांचा एकत्रितरित्या अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये होत नाही. यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राद्वारे एकूण उत्पन्न, एकूण उपभोग इत्यादी बाबीत निष्कर्ष काढल्यास त्यात अनिश्चितता अधिक येऊ शकते. कारण व्यक्तिगत पातळीवरती अभ्यास केला आणि तो एकूणातील घटकांच्या बाबतीमध्ये जर तो निष्कर्ष काढला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनिश्चितता आढळते. अशा पद्धतीने या काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, उपयोग आणि सूक्ष्म अर्थशास्त्रावरती पडलेल्या मर्यादा यांचा आपल्याला अभ्यास करता येतो.